पर्यंत तुम्ही आरोप करत होता की विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष असताना समाजाला वेळ देत नाही, मागण्या संदर्भात वेळ देत नाही. आज येता येते. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या आंदोलनाची भूमिका नंतर शिष्टमंडळ तुमच्याकडे येतं? हा, मग तसंच आहे ना. मधल्या 10 महिन्यात त्यांना वेळ नव्हता, बाकीचे कामं होते, वैयक्तिक, पक्षाचे, सरकारचे. समाजापेक्षा शेवटी सरकार मोठं आहे, राजकारण मोठं आहे, नेता त्याच्यापेक्षाही मोठा आहे. समाजाचं घेणं देणं नाही ना. पक्ष निवडून देतो ना, जनता कुठं निवडून देते यांना. त्यामुळे जनतेची कदर करायची काय गरज आहे त्यांना. जनता जेव्हा यांच्या लक्षात येईल मराठ्यांचे मत आता गेले, मग यांना कळण राजकीय धुराळा यांचा कसा झाला आणि कसं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. ती वेळ येणार आहे लवकरच. जरांगे पाटलांचे काही गैरसमज असतील तर ते देखील आज दूर करू असं विखे पाटील म्हणतात. कुणबी प्रमाणपत्र किंवा नोंदीवरून असेल किंवा गुन्ह्यांवरून असेल, त्यावरून जे काही काय भैया, काय काय गैरसमज? 58 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र का देणार? काय गैरसमज आहे? सापडलेल्या कुणी? तुम्ही. तुम्हाला समिती गठीत कुणी केली? तुम्ही. सापडलेल्या तुम्ही. प्रमाणपत्र का दिले नाहीत? बर, काय गैरसमज आहे माझा? दुसरं, जे प्रमाणपत्र दिलेत त्याच्या व्हॅलिडिटी का रोखल्या? का रोखल्यात? काही कारण त्याचं? उत्तर नाही. काय गैरसमज झाला बाबा? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीने 6 महिन्यात पुढे रेकॉर्ड शो दिला? कुठंच नाही. हैदराबाद संस्थांचा ते गॅजेटियरचा JR काढला, 308 प्रमाणपत्र दिले. 4 महिने झाले प्रमाणपत्र माझ्या गरिबांच्या लेकराला का दिले नाही? काय गैरसमज आहे? किती समाजाला तुम्ही येड्यात काढणार? किती मराठा समाजाला तुम्ही वेठीस धरणार? किती अन्याय करणार यार तुम्ही या मराठा समाजावर? 70 वर्षे सारखा अन्यायच मराठा समाजावर झालाय. तुम्ही आल्यावर सत्तेत, मराठ्याचे लोक आल्यावर तरी वाटलं होतं ती कमी होईल, उलट जास्त व्हायला लागला. उलट जास्त व्हायला लागला ना. काय गैरसमज आहे? तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले, घेतले नाही. काय गैरसमज आहे? तुम्ही सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, सातारा संस्थांचं गॅजेटियरचा JR काढ. काय गैरसमज आहे आमचा? कुठं गैरसमज आहे? तुम्ही दिलेलंच बोलतोय आम्ही, द्या नोंदी, शोधा. अरे त्या पाटणमध्ये, सातारा जिल्ह्यात कित्येक तरी फाईल थांबून धरली पाटणमध्ये. का बरं? 400-500 आकडा आहे, तसा मी कमी केलाय. त्यांनी सांगितलं 4000, मी 400-500 आलो. काल मला साताऱ्याच्या बांधवांनी येऊन सांगितलंय 4-1000 फाईली जिल्ह्याचे. मी तरी 200-400च म्हणतो. का थांबिल्या? मोडी लिपीत सापडलेल्या नोंदी. दुसरं, तुम्ही जे पोर्टल तयार केलं होतं, जी उर्दूतून, फारशीतून, मोडी लिपीतून ज्या नोंदी सापडल्या होत्या त्या मराठीत केल्या होत्या. त्या मराठीत टाकलेल्या मराठ्यांना वाचता येतात, आपली नोंद निघाली. उडील्या का म्हणून? काय गैरसमज आहे? आता ती मोडी वाचित आहे ना गरीबाला. पहिल्यांदा त्यांना बघता येतो, हा आपलं नाव आहे, नोंदी सापडल्या. का? काय गैरसमज आहे? EWOचे पोरं आणि SCBCचे पोरं यांच्या 2014 पासून निवडी झालेल्या आहेत. निवडी झालेल्या आहेत. याचा अर्थ आईबापांनी त्यांना शिकून मोठं केलं. तुमच्या परीक्षेत बी पास झाले. त्यांची काय चूक? का त्यांना नियुक्त्या दिल्या नाही तुम्ही? का? याच्याही पुढचं सांगतो मला काय गैरसमज आहे माझा. MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, 10 वर्ष ते लेकर अभ्यास करते. तिथं आता मराठ्याचा संबंध आहे का? सगळ्या जातीचे लेकर आहेत का नाही ते? MPSCच्या पोरांनी परीक्षा दिल्या, त्यांच्या निवड बी झाल्या. यांची लागली निवडणूक, यांनी दिल्या पुढे ढकलून. दोष कोणाचा? सरकारचा. तुम्ही का त्यांना 2 वर्ष मुदत वाढ नाही दिली? काय मिळालं?